भजरं भजे महाकविवेदाः हृदयरङ्गे दृष्टवां सस्तनो भैर्व्यासेमदेवहि रञ्जनायोः शतमिन्दुजरदो अन्धि देवाय तराचरसन्दनोनाम् उषरासो यतरा पितरो भवन्ति मानो मर्यादेर्षदायुर्गन्धोः अधीतिर्जरुतिरन्तरिक्षमतीतिरमाता सविता लोकः विदे देवादेव्य पञ्चजनातीतिर्जातमतीतिर्जनितवां दाब्रोदे शुभमण्डलिक्षन्दौर्णो देव्यभयन्नोऽस्तु शिवादिनप्रतिजावल्लो रामो सर्वतः शान्तिः वधुवर्यो शुभं भवतु शिवमनयोरिष्टं सर्वदोषान्मूर्तिं वर्णकमलहस्तां शोभितं मोदकेन अरुणकुसुममाला व्यालम्भोदरन्ता मम हृदयनिवासां श्रीगणेश सुमूर्तो सावधान श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमढं चिन्तामणि देवुरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओधरं ग्रामो रांजन संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलं सुमुहूर्ता सावधान दृश्य आहे आज वसंत पंचमी म्हणून विठ्ठल रुक्माईचा जो आहे तो शाही विवाह सोहळा सध्या पार पडतोय. कीर्ती करा उज्ज्वला साधो कर्णयोग अफुल्या बांधवा भूषण गुर्योश्रम बहुगल बलान करणे सूर्या सदा मंगल वरुणेंद्र रुद्र मरुत सुन्वन्ति यै सदा वेदैस्तांग पदक्रमोप निषिदे गायन्त्यं सामगा दानाव सततगते न मनसा कुर्यात् सदा मंगलं शुभलं दैवीं उन्नतपीठगां सुवसनां ताटङ्ककर्णां शुभां भास्वत् स्वर्णसुरेखितायुतमः वक्षस्थलां कामदां हस्तस्वर्णकरण्डकां घटितट प्रान्तैकपाणिं वराम् श्रीमाद विठ्ठल चित्त चौर्य चतुराम श्री रुक्मिणींदाम भजे मूर्तो. आता शेवटची मंगलाष्टका होत आहे.
तर वसंत पंचमीच्या मुहूर्तावरती पंढरपूरमध्ये विठ्ठल आणि रखुमाईचा शाही विवाह सोहळा पार पडला आणि लाखो भाविकांनी याची देही याची डोळा या सगळ्या सोहळ्याचा आनंद घेतलाय. आपण सुद्धा आता साम टीव्हीवरती थेट त्याचं प्रक्षेपण पाहिलं. यानंतर आता वळूयात तर ही बातम्यांकडे वेगवान आढावा घेऊयात. पुण्यातल्या 5 रुग्णांनी जीबी सिंड्रोमवरती मात केली आहे. ससून रुग्णालयातून एकाच वेळी 5 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. यावेळी ससूनचे डीन डॉक्टर एकनाथ पवार यांनी रुग्णांना पुष्पगुच्छ दिलं. तसंच या रुग्णांना पेढेही भरवण्यात आले. पिंपरी चिंचवडमध्ये 6 वर्षांच्या चिमुरड्यानं जीबी सिंड्रोमवरती मात केली आहे. हॉस्पिटलमध्ये त्याला व्हेंटिलेटरवरती तसंच आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. डॉक्टर्सनी दिलेल्या सल्ल्याचं तंतोतंत पालन केल्यानं आज हा चिमुरडा जीबी सिंड्रोमवरती मात करून घरी परतलाय. जीबी सिंड्रोमनं आता राज्याबाहेर सुद्धा हातपाय पसरले. तर महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालनंतर आता जीबी सिंड्रोमनं आसाममध्ये सुद्धा शिरकाव केलाय. आसाममध्ये एका खासगी रुग्णालयात जीबीएस संशयित 17 वर्षांच्या रुग्णाचा मृत्यू झाला. 12वी शिकणाऱ्या या मुलीला 10 दिवसांआधीच आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पुणे नागपूरनंतर अमरावतीत जीबीएसचा शिरकाव झालाय. तर या पुराणी पथरोटमध्ये जीबीएसचे 2 संशयित रुग्ण आढळले. दोघांवरती अमरावतीत उपचार सुरू आहेत आणि हे रुग्ण 16 वर्ष वयोगटातील असल्याची माहिती आहे. फेब्रुवारी महिन्यात राज्यात थंडी कमी राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं दिली आहे. यंदा राज्यात थंडीचा कडाका कमी जाणवलाय. कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात फेब्रुवारीमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे गारठा कमी होण्याची अपेक्षा आहे. बीएमसीद्वारे मुंबईत 2400 मिलीमीटर व्यासाची नवीन पाण्याची पाईपलाईन सुरू केली जाणार आहे. या कामासाठी मुंबईतील विविध भागांमध्ये 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहील. 5 आणि 6 फेब्रुवारीला भांडूप, कुर्ला, अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व आणि दादरच्या काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद असेल. मुंबई पालिकेनं शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील नाल्यांतील गाळ काढण्यासाठी जवळपास 395 कोटी तर मिठी नदीतील गाळ उपसण्यासाठी 96 कोटींची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या निविदांना प्रतिक्रिया मिळाल्यास फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण करून मार्चपासून नाले सफाईला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिंग रोड प्रकल्पाचं काम फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. 170 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी रिंग रोडसाठी 42,000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये पुणे मेट्रोसाठी 837 कोटी रुपयांची तरतूद जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गिकांच्या कामांना आता वेग येणार असल्याचं कळत आहे. मेट्रो 2B DN नगर ते मंडाळे या मेट्रो प्रकल्पाच्या स्थापत्य कामाच्या खर्चात 248 कोटींची वाढ झाली आहे. हा प्रकल्प 4 भागांत विभाजित असून दिरंगाईबाबत 3 कंत्राटदारांनी 1.92 कोटींचा दंड त्यांना आकारण्यात आलाय. तर 30 जून 2025 पर्यंत मेट्रो 2B ही मुंबईकरांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे. नवी मुंबईत भारतातील पहिली स्वदेशी रोबोटिक सर्जरी यशस्वीरित्या पार पडली आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयानं आरोग्य सेवेमध्ये आणखी एक मानस स्थापित केला. तर या स्वदेशी रोबोटिक सर्जरी प्रणालीद्वारे सर्वात अवघड सर्जरी करणं आता सहज शक्य होणार आहे. संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरात मध्यान्ह भोजनाचं तांदूळ आणि डाळ जप्त करण्यात आलेत. गजानन सेल्स ॲग्रो गोडाऊनवर ते जिल्हाधिकाऱ्यांकडून छापा टाकण्यात आला. यावेळी खासगी गोडाऊनमध्ये असलेला सरकारी धान्याचा साठा जप्त केला गेलाय. सोलापुरातील शेतकऱ्यांसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलंय. 4 जानेवारीपासून सोडलेलं हे पाणी आता 8 ते 10 फेब्रुवारीपर्यंत बंद केलं जाणार आहे. त्यानंतर शेतीसाठी ऐन उन्हाळ्यात म्हणजेच मार्च अखेरीला दुसरं आवर्तन सोडण्याची शक्यता आहे. शेवटी पावसाळ्यापूर्वी धरणातील पाणीसाठा पाहून गरजेनुसार आणखी एक आवर्तन सोडलं जाईल. यानंतर आता बातमी आहे माइंड चार्ज करणारी. तुम्ही स्मार्टवॉच वापरता का? जर तुम्ही स्मार्टवॉच वापरत असाल तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण स्मार्टवॉचमुळे कॅन्सरचा धोका निर्माण होत असल्याचा दावा केला जातोय. या दाव्यात नेमकं किती तथ्य आहे आणि याचीच माभी पडताळणी केली तेव्हा काय सत्य समोर आलं पाहूयात. जीवघेणी स्मार्टवॉच. स्मार्टवॉचमुळे कॅन्सरचा धोका. काय व्हायरल मेसेज मागचं सत्य? स्मार्टवॉचमुळे कॅन्सर होतो असा धक्कादायक दावा करण्यात आलाय. यामुळे स्मार्टवॉच वापरणाऱ्यांचे धाबे दणाणले. खरंच स्मार्टवॉचमुळे कॅन्सर होऊ शकतो का? स्मार्टवॉच इतकं का घातक आहे याची माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं याची तपासणी केली. याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया. अमेरिकेतील नोट्रेडेम विद्यापीठात स्मार्टवॉचवर संशोधन करण्यात आलं. एका बड्या कंपनीच्या स्मार्टवॉचमध्ये PFAS चे घटक आढळले. PFAS घटक हा घातक असून त्यामुळेच कॅन्सर होऊ शकतो. स्मार्टवॉचमध्ये एक सिंथेटिक पॉलिमर पदार्थ असतो. सिंथेटिक पॉलिमरचा वापर बाटल्या, खेळणी पॉलिथिन कप, प्लास्टिक पिशव्यांसाठी केला जातो. तसंच स्मार्टवॉचच्या पट्ट्यातही पॉलिमर वापरला जातो. त्यामुळे याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी एक्सपर्टची भेट घेतली. यावेळी त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि खरंच स्मार्टवॉचमुळे कॅन्सरचा धोका आहे का याबाबत त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली. एका अभ्यासामध्ये असं लक्षात आलेलं आहे की स्मार्ट वॉचेसमध्ये PFAS म्हणजे पॉलिफ्लोरो अल्कलाइन सबस्टन्सेस आणि परक्लोरो अल्कलाइन सबस्टन्सेस PFAS हे काही स्मार्ट वॉचेसमध्ये यूज केलं जातं, जे की शरीरासाठी हानिकारक आहे. कारण की हे जर शरीरामध्ये जर गेलं तर असं बघण्यात आलं आहे की कॅन्सर होण्याचे किंवा इन्फर्टिलिटी होण्याचे, लहान मुलांमध्ये काही अपंगत्व येण्याचे असे चान्सेस असतात, असं या अभ्यासात आढळून आलेलं आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. सगळेच स्मार्टवॉच वापरण्यास घातक असल्याचे रिपोर्ट्स नाहीत. अमेरिकेत एका कंपनीच्या स्मार्टवॉचमध्ये PFAS घटक आढळल्याची माहिती आहे.
PFAS घटकामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. PFAS घटकाचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. स्मार्टवॉच घेताना चांगल्या क्वालिटीची घ्यावी. सगळीच स्मार्टवॉच ही घातक नाहीत, मात्र काही कंपन्या हलक्या दर्जाचा PFAS घटक वापरतात. त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो असं अमेरिकेत एका संशोधनातून स्पष्ट झालंय. मात्र भारतात असं संशोधन झालेलं नाही. यावर रिसर्च सुरू आहे, तरी देखील तुम्ही स्मार्टवॉच वापरताना काळजी घ्या. ब्युरो रिपोर्ट, साम TV. आणि यानंतर आता उर्वरित बातम्यांचा पुन्हा वेगवान आढावा. मुंबई इथल्या वानखेडे स्टेडियमवरती रविवारी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा सामना सायंकाळी 7 वाजता होतोय. भारतानं शुक्रवारी पुणे इथल्या चौथा सामना जिंकून मालिका आपल्या नावावरती केली आहे. आता रविवारचा सामना केवळ औपचारिकता म्हणून राहिलाय. BCCIच्या नमन पुरस्कार समारंभात सचिन तेंडुलकरला कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईतील BCCIच्या मुख्यालयात हा समारंभ पार पडला, जिथे रविचंद्रन अश्विनला विशेष पुरस्कारही प्रदान करण्यात आला. तर जसप्रीत बुमराह आणि स्मृती मंधाना यांना सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला. अहिल्यानगरमध्ये आज महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत होतीये. शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अटीतटीचा सामना रंगणार आहे. तसंच माती विभागातून सोलापूरच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यातही अंतिम लढत होते. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यामध्ये निलफणी जंगल परिसरामध्ये वन विभागानं वाघाचे अवयव हस्तगत केले होते. कुख्यात तस्कर अजित राजकोंड यानं वाघाची शिकार केल्याची माहिती समोर आली होती. अजित राजकोंड यानं चीन समोर थायलंडमध्ये सुद्धा वाघांचे अवयव पुरवल्याची सूत्रांची माहिती आहे. MPSCची प्रश्नपत्रिका 40 लाखांना विकण्याबाबतच्या धक्कादायक ऑडिओ क्लिप प्रकरणी आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी दोघांना भंडारा जिल्ह्यातून अटक केली आहे. आशिष कुलपे आणि प्रदीप कुलपे हे दोघे मुख्य आरोपी आहेत, मात्र फरार झालेत. यवतमाळच्या वणी विभागातून गेल्या महिन्याभरात तब्बल 29 मुली बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. यात सर्वाधिक मुली वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बेपत्ता झाल्या आहेत. मारेगाव, शिरपूर आणि मुकुटबन पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. नवी मुंबईतील फादर आग्नेल ITI कॉलेजमध्ये ग्रँड टेक्निकल एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलं. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सुरक्षित प्रवास आणि सौर ऊर्जा ही थीम घेऊन IT आणि मेकॅनिकलमधील विविध आधुनिक प्रकल्प सादर केले. खडकवासला धरणातून पाणी वाहून नेणाऱ्या कालव्यात प्लास्टिकचा प्रचंड खच लागलाय. उजव्या मुठा कालव्यात हा प्लास्टिकचा खच दिसतोय. प्लास्टिक मिक्स असलेलं पाणी या कालव्यातून विविध ठिकाणी पुरवठा केला जात आहे. मात्र कालव्याच्या स्वच्छतेकडे अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे. अंबरनाथमध्ये भर चौकात जादूटोण्याचा प्रकार समोर आलाय. अंबरनाथ पूर्वेच्या रोटरी क्लब चौकात एका झाडाखाली कापलेलं लिंबू, कुंकू लावलेले नारळ ठेवल्याचं समोर आलं. हे लिंबू आणि नारळ कुणी ठेवलं हे अजून स्पष्ट नाहीये. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असून सुद्धा असे प्रकार अगदी खुलेआम घडत असल्यानं आता चिंताही व्यक्त केली जाते. आणि त्या राजकीय गोटातून एक अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे. आपला फोन दिल्लीतून टॅपिंग केला जात असल्याचा एकनाथ शिंदेंना संशय असल्याचा खळबळजनक दावाच खासदार संजय राऊतांनी केलाय. शिंदेंच्याच आमदारानं ही माहिती दिल्याचा दावा सुद्धा राऊतांनी केलाय. मुख्यमंत्री केलं नसल्याच्या धक्क्यातून शिंदे सावरलेले नाहीयेत, त्यामुळे ते आपल्याच आमदारांवरती अगदी चिडचिड करतायत. मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून ते मनाने कोलमडलेत, असा सुद्धा दावा संजय राऊतांनी केलाय. तर ठाकरे गटात आदित्य ठाकरेंच्या बाबत नाराजी असल्याचा दावा नितेश राणेंनी राऊतांवरती पलटवार करताना केलाय.
शिंदेचा जर आपण चेहरा पाहिला असेल, ज्याला तुम्ही बॉडी लँग्वेज म्हणता, त्यांचा वावर म्हणतो, तो पाहिल्यावर तुम्हाला कळेल की ते अजूनही शून्यात आहेत किंवा गुंगीत आहेत. त्या धक्क्यातून ते सावरलेले नाहीत. त्या धक्क्यातून ते पूर्ण कोलमडलेले आहेत आणि सरकारमध्ये त्यांची पूर्ण कोंडी झाली आहे. त्यांचे लोक उद्या समोरून काही सांगतील थोड्या वेळाने. जो फोकस, जो झोत त्यांच्यावर होता मुख्यमंत्री म्हणून, तो गेला. आता लोक त्यांच्याकडे जात नाहीत. लोक जातात ते फक्त पैसे मागायला जातात आणि त्यांच्याच आमदारामध्ये चलबिचल आहे की नाही तुम्ही प्रत्येकाला जाऊन विचारा. मी कशाला सांगायला पाहिजे. संजय राजाराम राऊतनी पहिली स्वतःची लंगोट सांभाळावी, कारण का ती नाडी सुटत चाललेली आहे. उबाटामध्ये जे काही आदित्य ठाकरेच्या कार्यपद्धतीबद्दल एक फार मोठी नाराजगी आहे. त्याच्यामुळे उबाटामध्ये आता नेमकं कोण राहणार, किंबहुना संजय राजाराम राऊत पण उबाटामध्ये किती काळ राहील, ह्याच्याबद्दल पण एकदा कधीतरी लेख त्यांनी सामनामध्ये लिहावा. आणि यानंतर आता 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून पुन्हा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. नाशिकमधील मालेगावात बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. याविरोधी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि याच प्रकरणी 3 आरोपींना अटक केली आहे. तसंच त्यांना 4 तारखेपर्यंत पोलीस कोठडीही सुनावली आहे. बीड जिल्ह्यात वाळूची तस्करी करणाऱ्या 51 जणांची पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी हजेरी घेतली आहे. अवैध वाळू तस्करी बंद केली नाही तर हद्दपारी आणि मकुकाची कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. तसंच 26 जणांवरती प्रतिबंधक कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे. 2 पोलीस कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले. छत्तीसगडमध्ये सुरक्षा जवानांनी मोठी कारवाई केली आहे. बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी 8 नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय. स्पेशल टास्क फोर्स सीआरपीएफच्या संयुक्त ऑपरेशन नंतर ही चकमक झाली. यात नक्षलवाद्यांना अगदी कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलंय. पुणे शहरातील सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या बेशिस्त नागरिकांवरती पुणे महापालिकेनं कारवाईचा बडगा उगारलाय. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात महापालिकेच्या घनकचरा विभागानं शहरातील विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत कारवाई करून एका महिन्यात 60 लाखांपेक्षा अधिक दंड वसूल केलाय. वाशिम जिल्ह्यातील महावितरणच्या कंत्राटी विद्युत मीटर कामगारांनी 1 फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं. कंत्राटी विद्युत मीटर कामगारांना वयाच्या सेवानिवृत्ती वर्षापर्यंत शाश्वत रोजगार देण्यात यावा या मागणीसाठी हे बेमुदत आंदोलन सुरू झालं. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावरती विद्युत मीटर रिडिंग संघटनेनं धरणं आंदोलन केलंय. प्रीपेड मीटर लागत असल्यानं कंत्राटी कर्मचाऱ्यांवरती उपासमारीची वेळ आली आहे आणि म्हणून कामगारांना शाश्वत रोजगारासह इतर विविध मागण्यांसाठी 1 दिवसीय धरणं आंदोलन केलं गेलं. नाशिक सुरत महामार्गावरती सापुतारा घाटात खासगी बसला भीषण अपघात झालाय. चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस 200 फूट दरीत कोसळली. या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 15 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. बस नाशिकहून देवदर्शन करून गुजरातकडे जात असताना हा अपघात झाला. समृद्धी महामार्गावरती अपघातात 3 जण ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. इनोव्हा कार नागपूरहून मुंबईकडे भरधाव वेगानं जात होती. यावेळी समृद्धी महामार्गावरील मुंबईकडे जात असणाऱ्या कंटेनरला इनोव्हा कारनं जोरदार धडक दिली. यामध्ये कारमधील चालकासह 3 जागीच मृत्यू झाला. नागपूरच्या चंद्रमणी नगर उद्यानाजवळ मद्यधुंद कार चालकानं 5 भाजीच्या दुकानांना उडवलं. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. कार आणि भाजीच्या दुकानाचं मोठं नुकसान झालंय. पोलिसांनी वाहन चालकाला अटक केली आहे. सध्या देशातील बहुतांश बाजारात मिरची 12,000 ते 14,000च्या दरम्यान विकली जाते. मिरचीचे भाव पडल्यानं शेतकरी मात्र अडचणीत आले आहेत. दरावरील दबाव कायम राहील असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.
देवगड हापूस आंबा वाशीच्या एपीएमसी फळ बाजारात दाखल झालाय. फेब्रुवारीच्या पहिल्याच दिवशी हापूस आंब्याच्या 170 ते 175 पेट्या बाजारात दाखल झाल्या. यंदाच्या हंगामाची सुरुवात अगदी दणक्यात झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याची आवक कमी राहणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. आता एक महत्त्वाची अशी बातमी आहे. 50 पदांसाठी भरती होती. जाहिरातच तशी देण्यात आली होती. मात्र बघता बघता 5000 जण जमा झाले. हे सगळे जण IT इंजिनियर्स आहेत आणि नोकरीच्या साठीच सगळे जण रांगेत उभे होते. मात्र खरंच IT इंजिनियर्स नोकरीसाठी रांगेत उभे होते का, याची आम्ही पडताळणी केली आणि मग काय सत्य समोर आलं पाहूयात. 50 जागांसाठी 5000 इंजिनियर्स रांगेत. नोकरीसाठी पुण्यात बेरोजगारांची गर्दी. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? ही गर्दी पहा. नोकरी मिळवण्यासाठी ही तुफान गर्दी उसळली आहे. 100-150 नव्हे तर 5000 तरुण तरुणी या रांगेत उभे आहेत. हे सगळेच IT इंजिनियर्स असून नोकरीसाठी रांगेत उभे असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच एवढी बेरोजगारी निर्माण झाली आहे का? एवढ्या तरुण तरुणींना नोकऱ्या उपलब्ध नाहीत का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. IT कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी इंजिनियर्स रांगेत उभे आहेत. 50 पदांसाठी 5000 तरुण तरुणी भर उन्हात आहेत. इतकी बेरोजगारी देशात निर्माण झाली आहे. हा मेसेज आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पुण्यातील असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच हे IT इंजिनियर्स आहेत का? ही कुठली कंपनी आहे? त्या कंपनीत नोकरी करण्यासाठी इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत. हे तपासण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. हा व्हिडिओ पुण्यातील मगरपट्टामधील असल्याचं समोर आलं. त्यामुळे आमच्या प्रतिनिधींनी थेट मगरपट्टा सिटीच्या प्रमुखांशी संपर्क साधला. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. 5-7 हजार नाही, 1,500 लोक होती. ही काय करतात, ज्यावेळेस ओपन इंटरव्ह्यू कॉल करतात त्यावेळेस जे एलिजिबल आणि नॉन एलिजिबल दोन्ही येतात. आतमध्ये लाईनवर थोडं थांबावं लागतं. आतमध्ये गेलं की ते जे एलिजिबल आहे त्यांचीच इंटरव्ह्यू होती, बाकी ते नाही येऊ म्हणून सांगतात. हे सगळ्या कंपन्यांमध्ये कंटिन्युअसली होतात. तुम्ही काल आला असं तरी तुम्हाला अशीच गर्दी दिसली असती. रिक्रुटमेंट ह्या दिवसात होती जानेवारी महिन्यात, त्यावेळेस अशी गर्दी होती थोडी. पण ते इतकं त्याचं ब्लॉट होईल असं मला माहिती नव्हतं. पण ते 7-8 हजार लोक नव्हते, 1200-1500 लोक होते. युनायटेड पार्सल सर्व्हिसेस ही IT कंपनी नाही. लॉजिस्टिक आणि बँकेट सर्व्हिस प्रोव्हाइड कंपनी आहे. ही अमेरिकन कंपनी असून कंपन्यांना बँकेट सर्व्हिस प्रोव्हाइड करते. डेटा एंट्री, कस्टमर सपोर्ट, टेलिकॉलिंग पदं भरली जातात. बॅक ऑफिससाठी 50 जागा होत्या. इथं इंजिनियर्स देखील आले होते. यामध्ये 5000 IT इंजिनियर नव्हते तर 1,500 जण होते. IT पार्क मधील कंपन्या नेहमीच वॉक इन इंटरव्ह्यू साठी जाहिरात देत असतात. त्यामुळे उमेदवारांची पात्रता आधी तपासली जात नाही. परिणामी योग्य शैक्षणिक पात्रता नसलेले उमेदवार देखील थेट मुलाखतीसाठी येतात. आमच्या पडताळणीत 5000 IT इंजिनियर्स रांगेत उभे असल्याचा दावा असत्य ठरलाय. मात्र हे IT इंजिनियर्स नसले तरी देशात बेरोजगारांची संख्या वाढतीये, हे भयान वास्तव यातून समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.